राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पगार पेन्शनवर मोठा निर्णय. सर्वप्रथम आपण डिसेंबर पेड इन जानेवारी याचा नेमका अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. साधारणपणे एखाद्या महिन्याचा पगार किंवा पेन्शन त्या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला जमा केली जाते. मात्र काही वेळा प्रशासकीय कारणांमुळे, लेखा प्रक्रियेतील बदलांमुळे किंवा आर्थिक वर्षाअखेरच्या कामकाजामुळे डिसेंबर महिन्याचा पगार आणि पेन्शन थेट जानेवारी महिन्यात जमा केली जाते. याला डिसेंबर पेड इन जानेवारी असे म्हटले जाते. आता डिसेंबर महिना हा शासनासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असतो. वर्षाअखेरचे खर्च, अनुदानांचे समायोजन, नवीन आर्थिक वर्षाची तयारी, लेखापरीक्षण अशा अनेक प्रक्रिया याच काळात सुरू असतात. त्यामुळे काही वेळा पगार व पेन्शन वितरणाच्या तारखांमध्ये बदल करावा लागतो. हा बदल कोणताही लाभ कापण्यासाठी नसून केवळ प्रशासकीय सोयीसाठी केला जातो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच यावर्षी हा मुद्दा विशेष चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे वाढती महागाई आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीचे आर्थिक नियोजन. जानेवारी महिना हा अनेकांसाठी खर्चिक असतो. घर खर्च, शाळा, कॉलेज फी, औषधोपचार, कर्ज हप्ते आणि इतर मासिक खर्च याच काळात जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे डिसेंबरचा पगार किंवा पेन्शन उशिरा मिळणार की काय अशी भीती अनेकांच्या मनात होती. आता मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर पेड इन जानेवारी या संदर्भात संबंधित विभागाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकात पगार आणि पेन्शन वितरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली असून लेखा विभाग, कोषागार आणि संबंधित कार्यालयांनी कोणत्या पद्धतीने कार्यवाही करायची आहे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पगार व पेन्शन अडणार नाही असा दिलासा व्यक्त केला जात आहे. या निर्णयाचा लाभ राज्य शासनाचे नियमित कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अनुदानित विभागातील कर्मचारी तसेच राज्य शासनाचे सर्व पेन्शनधारक यांना मिळणार आहे. विशेष म्हणजे पेन्शनधारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित हे फक्त पेन्शनवर अवलंबून असते. आता पेन्शनधारकांसाठी दर महिन्याची पेन्शन वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक असते. औषधे, दवाखाना खर्च, घरभाडे, वीज पाणी बिल यासाठी पेन्शन हाच आधार असतो. त्यामुळे डिसेंबर महिन्याची पेन्शन जानेवारीत मिळणार या चर्चेमुळे काही प्रमाणात चिंता निर्माण झाली होती. मात्र आता परिपत्रकामुळे पेन्शन वितरण मागणीत राहील असे संकेत मिळत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत कर्मचारी संघटनांनी सक्रिय भूमिका घेतली होती. अनेक संघटनांनी शासनाकडे निवेदन देऊन कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण येऊ नये अशी मागणी केली. शासनाने या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे हा निर्णय एक तोल लागून पाहिला जात आहे. आता डिसेंबरचा पगार जानेवारीत मिळाल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजन बदलावे लागू शकते. मात्र हे लक्षात घ्यावे की पगार किंवा पेन्शनमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही, फक्त देय तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी आपले मासिक नियोजन समतोल करणे गरजेचे आहे. या विषयावर सोशल मीडियावर अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी पगार कापला जाणार, पेन्शन थांबवली जाणार किंवा अतिरिक्त कर आकारला जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र या सर्व गोष्टी निराधार आहेत. डिसेंबर पेड इन जानेवारी म्हणजे कोणतीही आर्थिक तोटा नाही हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आगामी काळात शासनाकडून या विषयावर अधिकृत स्पष्टीकरण किंवा पुढील सूचना जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी फक्त अधिकृत परिपत्रक आणि शासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवावा. कोणती अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर निर्णय घेऊ नये. एकंदरीत पाहता डिसेंबर पेड इन जानेवारी हा निर्णय राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासा देणारा ठरत आहे. परिपत्रक निर्गमित झाल्यामुळे अनेक प्रश्नांना उत्तर मिळाले असून अनिश्चिततेचे वातावरण काही प्रमाणात दूर झाले आहे. तरी सुद्धा सर्वांनी संयम राखून अधिकृत अपडेट्सकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.